नमस्कार. अगदी मोजक्या साहित्यात तोंडात विरघळणारी परफेक्ट नारळवडी कशी बनवायची याची आज मी सविस्तर रेसिपी शेअर करणार आहे. वडी खाताना प्रत्येक घासामध्ये नारळाचा छान रसाळपणा आणि साखरेचा परफेक्ट गोडवा कसा टिकवायचा, वडी कोरडी किंवा कडक होऊ नये यासाठी कोणत्या महत्त्वाच्या टिप्स वापरायच्या, तसेच ही वडी अगदी 15 दिवस कशी टिकवून ठेवायची हे सगळं मी या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप सांगितलं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी स्नेहाज किचन स्टोरीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. नारळाची वडी बनवण्यासाठी इथे मी 4 वाटी ओल्या नारळाचा किस घेतला आहे. ओल्या नारळाचा वरील कडक भाग मी काढून घेतला. त्यानंतरनं त्याचे बारीक पातळ तुकडे करून घेतले आणि नंतरनं ते तुकडे मिक्सरला पाणी न घालता बारीक वाटून घेतले. अशा पद्धतीने मी हा नारळाचा किस बनवला आहे. यानंतरनं एक आपल्याला कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे आणि त्यामध्ये मी 1.5 चमचा साजूक तूप घालून घेतला आहे. गॅस बारीक ठेवून त्यामध्ये आपण नारळाचा किस घालून घेणार आहोत आणि कंटिन्यू आपण तो वर खाली करून घेणार आहोत. नारळाचा किस अजिबात कढईला लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि करपून तर तो अजिबातच द्यायचा नाही. त्यासाठी आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे. सुरुवातीला आपल्याला नारळाचा हा जो किस आहे तो त्यातला ओलापणा जाईल आणि तो कोरडा सुटसुटीत होईल इथपर्यंतच व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. नारळाची वडी बनवताना हे सर्व साहित्य परतण्यासाठी थोडासा वेळ लागतो. एक 10 ते 15 मिनिटं हे परतण्यासाठी जातात. त्यामध्ये अजिबात घाई करायची नाही आणि अगदी बारीक गॅसवरतीच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम जरा जरी मोठी झाली आणि परतण्यामध्ये थोडासा उशीर झाला तर हे लगेच करपून जातं आणि मग आपल्याला पाहिजे तशी वडी येत नाही. वडीला थोडासा करपटपणा जाणवतो. आता इथे आपला हा नारळाचा किस आहे तो व्यवस्थित मोकळा झालेला आहे. या स्टेजला आता आपल्याला यामध्ये साखर घालून घ्यायची आहे. तर इथे मी 4 कप नारळाचा किस होता त्यासाठी 3 कप साखर घातलेली आहे. साखर वापरताना साखर लवकर विरघळावी आणि वडी खाताना साखर मध्ये मध्ये लागू नये यासाठी काय काळजी घ्यायची, तर अगदी बारीक साईजची जी साखर मिळते ती वापरायची आहे. मोठे दाणे असलेली साखर नारळवडी बनवताना आपल्याला वापरायची नाहीये. अगदी बारीक असलेलीच साखर घ्यायची. त्यामुळे ती लवकर विरघळली जाते आणि वडी खाताना साखर दाताखाली येत नाही. साखर घातल्यानंतरनं या नारळाच्या मिश्रणाला एक थोड्याच वेळामध्ये जशी जशी साखर विरघळायला लागेल तसं तसं पाणी सुटायला लागतं. तोपर्यंत आपल्याला थोडंसं लो टू मीडियम फ्लेमवरती हे मिश्रण परतून घेतलं तरी सुद्धा चालू शकतं. परंतु मिश्रण खाली लागणार नाही याची व्यवस्थित काळजी घ्यायची. अगदी खोलगट कढई न वापरता थोडीशी अशी पसरट असणारी कढई वापरायची. त्यामुळे मिश्रण खाली लागत नाही आणि सर्व बाजूंनी व्यवस्थित एकसारखं परतलं जातं. आता तुम्ही इथे बघू शकता की आपलं हे जे साखरेचा मिश्रण आहे, हे साखर इथे व्यवस्थित आपली विरघळायला लागली आहे आणि त्याला थोडंसं असं पाणी सुद्धा सुटायला लागलंय. हे अगदीच आपल्याला व्यवस्थित बारीक गॅसवरती परतत राहायचं आहे. व्यवस्थित हे साखर विरघळून पुन्हा एकदा कोरडं होईपर्यंत आपल्याला हे परतायचं आहे. एक स्टेज अशी येते की जिथे साखरेचं पाणी सुटून परत एकदा ते साखर या मिश्रणामध्ये कडक व्हायला लागते. मिश्रण थोडंसं घट्टसर व्हायला लागतं. तर त्या स्टेजला आपल्याला त्यामध्ये पाव वाटी दूध घालून घ्यायचं आहे. तुम्ही गाईचं, म्हशीचं कोणतंही दूध इथे वापरू शकता. दूध घातल्यानंतरनं नारळाच्या वडीचं मिश्रण थोडंसं ओलसर होतं आणि त्या स्टेजला सुद्धा आपल्याला हे व्यवस्थित खाली न लागता परतून घ्यायचं आहे. नारळाची वडी बनवताना आवर्जून वेळ काढून ती बनवायला घ्यायची, कारण एक 15 ते 20 मिनिटं तरी हे मिश्रण व्यवस्थित परतण्यासाठी लागतात.
अगदी घाई करता येत नाही. बारीक गॅसवरती जितकं आपण हे व्यवस्थित परतून घेऊ, तितकं ते छान रसरशीत बनतं आणि करपतही नाही. आता हे मिश्रण आपल्याला त्या स्टेजपर्यंत परतायचं आहे, जोपर्यंत पुन्हा एकदा ते व्यवस्थित घट्ट आहे असं जाणवेल. तर साधारण हे मिश्रण मी परतत आलेले एक 10 मिनिटं झाली आहेत. दूध घालून सुद्धा ते पुन्हा एकदा आटलेलं आहे आणि साखरेचा जे पाक होता, तो सुद्धा आता थोडंसं साखरेचं मिश्रण जे होतं ते घट्ट बनायला लागले. आता या स्टेजला आपण चेक करून बघूया. एका ताटामध्ये काय करायचं, थोडंसं मिश्रण काढून घ्यायचं आणि ते थंड होऊन द्यायचं. तोपर्यंत आपण हे जे कढईमध्ये बाजूला ठेवलेलं मिश्रण आहे, ते बारीक गॅसवरती परततच राहायचं आहे. तिथे आपल्याला अजिबात थांबायचं नाहीये. जेव्हा आपण ताटात काढलेलं जे थोडंसं मिश्रण आहे, ते थंड होईल, तेव्हा त्याचा गोळा बनवून बघायचा. जर व्यवस्थित गोल गोळा बनत असेल किंवा असा तो दाबल्यानंतर चिकटपणा जाणवत असेल, म्हणजेच वडी थापली जाईल असं आपल्याला वाटत असेल, त्या स्टेजला आपल्याला हे मिश्रण परतायचं थांबायचं आहे. आता तुम्ही इथे बघू शकता, मी जे डिशमध्ये मिश्रण काढलं होतं, ते व्यवस्थित थंड झालंय. त्याचा मस्त गोळा बनतोय. त्याला छान चिकटपणा आलाय आणि दाबल्यानंतर त्याची व्यवस्थित वडीही पडतीये. आता या स्टेजला मी कढईचा गॅस बंद करून देणार आहे आणि कढईचा गॅस बंद केल्यानंतर यामध्ये मी साधारण एक पाव चमचा वेलची पूड घालून घेणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वेलची पूड घाला, नको असेल तर नाही घातली तरी सुद्धा चालू शकतं. आता आपल्याला मिश्रण गरम असतानाच ते ताटामध्ये थापून घ्यायचं आहे. तर त्यासाठी मी इथे एक गोलाकार ताट घेतलंय, ज्याला कड असेल असं व्यवस्थित ताट घ्यायचं. त्याला छान असं तूप लावून घ्यायचं. तुपाचा शक्यतो वापर करा, तेलाचा वापर करू नका. तूप त्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आणि नंतरनं हे आपलं मिश्रण ताटामध्ये काढून घ्यायचं. मिश्रण गरम असताना थोडंसं काळजीपूर्वक थापायचं. सर्व बाजूंनी एकसारखं मिश्रण पसरलं जाईल याची काळजी घ्यायची. तुमच्याकडे जर अशा पद्धतीचा स्पॅच्युला असेल, तर तुम्ही त्याने ते व्यवस्थित थापून घ्या. आता मी इथे व्यवस्थित ताटामध्ये मिश्रण एकसारखं पसरवून घेतलेलं आहे. गार्निशिंगसाठी त्यावरती वरून बदामाचे बारीक असे काप घातलेले आहेत. आणि आता हे मिश्रण आपण थोडंसं थंड होऊन देणार आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत. आता वड्या कधी पाडायच्या, तर मिश्रण आपल्याला अगदी थंड होऊन नाही द्यायचं. जेव्हा मिश्रण थोडंसं कोमट असेल, तेव्हा आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत. अगदी जेव्हा कोरडं मिश्रण होतं, त्याच्या वड्या व्यवस्थित पडत नाहीत, तुकडे पडतात. त्यामुळे थोडंसं गरम होतं, त्यापेक्षा थोडंसं मिश्रण थंड झालं, कोमटसर झालं, की आपल्याला सुरुवातीला तर त्याच्या आधी कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि नंतर चाकूच्या मदतीने अशा पद्धतीने आपल्याला हव्या त्या आकाराच्या आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहेत. थोडंसं कोमट असताना जेव्हा आपण वड्या पाडतो, तेव्हा वड्या अगदी परफेक्ट पडतात. अजिबात त्याचे तुकडे पडत नाहीत. अशा पद्धतीने मी याच्या वड्या पाडून घेतल्यात आणि वड्या पाडून झाल्या, की पुन्हा आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. एक 5 ते 10 मिनिटं हे असंच ठेवायचं. त्यामुळे तेव्हा ते मिश्रण व्यवस्थित थंड होतं आणि अगदी थंड व्यवस्थित झालं, की अशा पद्धतीने याच्या आपल्याला वड्या काढून घ्यायच्या आहेत. मी जे उन्हातलं असतं त्याच्या मदतीने याच्या वड्या काढून घेतल्यात आणि तुम्ही ते बघू शकता आपल्या वड्या किती परफेक्ट झालेल्या आहेत. मस्त कडकपणा सुद्धा आलेला आहे आणि वडी जेव्हा आपण तोडतो आहे ती व्यवस्थित तुटली जाते. त्याच्या प्रत्येक घासामध्ये आपल्याला नारळाचा रसाळपणा जाणवतोय, साखरेचा परफेक्ट गोडवा आलेला आहे आणि ह्या वड्या आता तुम्ही लगेच खायला घेऊ शकता आणि जर तुम्हाला या 10-15 दिवसांसाठी टिकवून ठेवायच्या असतील, तर एका डब्यामध्ये या वड्या भरून ठेवायच्या आणि त्या फ्रीजमध्ये स्टोअर करायच्या. फ्रीजमध्ये स्टोअर जर केल्या, तर त्या 15 दिवस आरामात टिकतात आणि जशाच्या तशा राहतात. तर तुम्हाला ही अगदी सोपी आणि सविस्तर नारळाच्या वड्यांची रेसिपी कशी वाटली, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी आपल्या स्नेहाज किचन स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशा छान रेसिपीसोबत पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.